नमस्कार शेतकरी बांधव, शेती वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेतामध्ये ड्रीपचा वापर करत असतो. साधारणतः मित्रांनो, ड्रीप ही 5 ते 7 वर्ष चालते. चांगल्या क्वालिटीची घेतली किंवा तिची निगा राखली तर मित्रांनो, ड्रीप ज्यावेळेस आपण शेतामध्ये आथरतो, त्यानंतर जेव्हा पिकाला भर लावतो त्यावेळेस त्याची ड्रिपर मध्ये माती जाऊन ते बंद होत असतात. तसेच जर आपले पाणी क्षारयुक्त असेल तरी ड्रिपर बंद होत असतात. तसेच आपण शेतामध्ये पिकाला खत सोडत असतो ड्रीपद्वारे, त्यामुळे देखील ड्रिपांमध्ये क्षार जमा होऊन ते बंद होत असतात. साधारणतः ड्रीप ही दरवर्षी साफ करणे गरजेचे आहे. ती साफ केल्यावरच आपल्याला पाण्याचा शेवटच्या पिकापर्यंत योग्य तो प्रवाह जाऊ शकेल व पीक एकसारखे येऊ शकेल. त्यामुळे मित्रांनो, ड्रीप साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रीप साफ करण्यासाठी वेगवेगळे जुगाड शेतकरी वापरत असतात. तसेच ड्रीप साफ करण्यासाठी वेगवेगळे औषध केमिकल हे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये ड्रीप सेवर देखील आहे. ते ड्रीपमध्ये सोडून आपण जमिनीची होणारे नुकसान आपण टाळू शकतो. पण मित्रांनो, आपण ॲसिडने साफ करण्याची प्रोसेस या ठिकाणी आपण करत आहोत. मित्रांनो, यासाठी आपण एक कापलेला ड्रम घेतला आहे. त्यामध्ये 40 लिटर आपण प्युअर ॲसिड टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपण या ऊस पिकातली ड्रीप ऊस तोडण्याआधी जमा केलेली होती, त्याचे बंडल करून घेतलेले होते. व ठिकठिकाणी आपण ती ॲसिडची टाकी घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी ड्रीपचे जे बंडल आहेत ते साधारणतः 1 ते 2 मिनटं आपण या ठिकाणी बुडवून ठेवत आहोत, जेणेकरून प्रत्येक ड्रिपरमध्ये ॲसिड जाईल व ती योग्य प्रकारे साफ होण्यास मदत होईल. यामुळे मित्रांनो, पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे पाईपलाईनवर किंवा मोटरीवर दाब पडत नाही, दबाव येत नाही व एकसारखे पाणी पिकास मिळून पीक वाढीस देखील मदत होत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.